यावल तालुक्यातील किनगाव खुर्द या गावात ग्रामपंचायतच्या महिला सरपंचांनी एक अभिमानास्पद उपक्रम राबवला आणि स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण पाणीपुरवठा कर्मचारी यांच्या हस्ते करून समाजापुढे एक आदर्श ठेवला। तेव्हा किनगाव खुर्दच्या महिला सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि सदस्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे। यावलकरांसाठी आनंदाची बातमी। यावल शहरात प्रथमच खवय्यांसाठी स्वाद आणि गुणवत्तेचा अनोखा संगम घेऊन आले आहे 56 भोग स्वीट्स। एकाच दालनात आता राजस्थानी आणि पारंपरिक चवीचे अस्सल पदार्थ, खास स्पेशल कांदा कचोरी, दही चाट कचोरी, खमंग मावा जिलेबी, इमारती जिलेबी तसेच ड्रायफ्रूट मिठाईचे सर्व प्रकार या ठिकाणी उपलब्ध आहेत। चविष्ट केसर पेढा, माव्यापासून बनवलेल्या विविध मिठाया या ठिकाणी आपल्याला मिळतील। कलाकंद, रसमलाई, रबडी, लस्सी, श्रीखंड असे विविध ताजे पदार्थ या ठिकाणी उपलब्ध आहेत। तर येथे सुप्रसिद्ध राजस्थानी स्पेशल पाणीपुरी देखील दररोज उपलब्ध आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी वाढदिवसाला लागणारे विविध प्रकारचे आणि विविध फ्लेवरचे केक देखील आपल्याला मिळू शकतील। यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकुलात पंचायत समितीच्या समोर एक वेळ अवश्य भेट द्या। 56 भोग स्वीट्स, यावल। किनगाव खुर्द तालुका यावल येथील लोकनियुक्त महिला सरपंच रुपाली दगडू कोडी, ग्रामसेवक सोनाली अरुण सोनवणे, उपसरपंच रियाज सुजात खा तळवी सह ग्रामपंचायतच्या सदस्यांनी यंदाच्या स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण हे गावातील कित्येक वर्षापासून पाणीपुरवठा विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याकडून करून घ्यायचा निर्णय घेतला आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण पाणीपुरवठा कर्मचारी प्रकाश भगवान कोडी यांच्या हस्ते केले। ग्रामपंचायतीत पाणीपुरवठा कर्मचाऱ्याला मिळालेला हा सन्मान फक्त त्याचा एकट्याचा सन्मान नसून सर्व ग्रामपंचायत कर्मचारी वर्गाचा तो सन्मान असल्याचे या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर कर्मचाऱ्याने सांगितले। किनगाव खुर्दच्या लोकनियुक्त सरपंच रुपाली दगडू उर्फ बबलू कोडी या कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक बबलू भाऊ कोडी यांच्या पत्नी आहेत। तेव्हा त्यांनी राबवलेल्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे। जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी। JT महाजन पॉलिटेक्निक फैजपूर येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी डिप्लोमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। या संस्थेमध्ये सिव्हिल, कम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमांना प्रवेश उपलब्ध आहे। अनुभवी प्राध्यापक, आधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज लायब्ररी, औद्योगिक प्रशिक्षण आणि उत्कृष्ट कॅम्पस सुविधांमुळे विद्यार्थ्यांसाठी ही उत्तम संधी आहे। प्रवेशासाठी DTE कोड 5229 वापरून नोंदणी करा आणि अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या कार्यालयाशी संपर्क साधा। कार्यालयीन वेळ दररोज 10 ते सायंकाळी 5:30। तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच JT महाजन पॉलिटेक्निक फैजपूरला भेट द्या। घाबरू नका। वर झाली पाहिजे। तर्फे या ठिकाणी हार्दिक स्वागत करण्यात येत आहे। तर मंडळी, दरवर्षी सालाबादाप्रमाणे किनगाव खुर्द ग्रामपंचायत मार्फत या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाचं आयोजन होत असतं आणि या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम हा युजली म्हणजेच नेहमीप्रमाणे सरपंच
दिली चालते परंपरा आहे खावण परंपरा थंडीचं पण आपल्यापासून हो सरपंच लोकनियुक्त सरपंच श्रीमती रुपाली दगडू कोळी यांनी या वर्षी असा निर्णय घेतलेला आहे की हा जो ध्वजारोहणाचा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम आपले बऱ्याच वर्षापासून प्रामाणिकपणे गावाला पाणी पुरवठ्याची सुविधा देणारे आपले पाणी पुरवठा कर्मचारी म्हणजेच प्रकाश भगवान कोळी यांना हा सन्मान त्यांच्या वतीने देण्यात येत आहे। तर आजचा जो ध्वजारोहणाचा कार्यक्रम आहे तो आपले प्रामाणिकपणे पाणी पुरवठा कर्मचारी जे आहेत प्रकाश भगवान कोळी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। धन्यवाद। यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे। डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथिकमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव आहे। त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत। होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते, पेशंटची भीती, चिंता, टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो। होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे। तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता 2 दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे। डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे, छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे। दर रविवारी सकाळी 9 ते 12 या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते। डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे। तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये 8 ते 12 या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या।